सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री क्षेत्र मोहटादेवी गड येथे वासंतिक नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ देवस्थानचे विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वस्त श्री श्रीकांत लाहोटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार या विकारामुळे मानवी जीवन वृक्षक्षीण होते। वृक्षांची पानं ज्याप्रमाणे शिशिर ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते, त्याप्रमाणे दृष्ट विकारांचा त्याग करून सद्गुणांची नूतन पालवी मनुष्य जीवनात येऊन पूर्णानंदी जीवन व्हावे असा महासंकल्प करून श्री गणेश पूजन, पुण्य हवार्चन, श्री सप्तशती पाठांचा प्रारंभ व श्री मोहटादेवीची षोडोपचार पूजा अभिषेक करून महोत्सवाचा आनंदी अंतकरणाने शुभारंभ करण्यात आलाय। नवीन संवत्सर प्रारंभ निमित्ताने पंचांग श्रवण करण्यात आलंय। यावेळी देवस्थानचे विश्वस्त श्री अशोक दैफळे, ग्रामस्थ, भाविक, भक्त, कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे पौराहित्य वे भूषण देवा वे भास्कर देवा यांनी केले। मडी व मायंबा यात्रा उत्सवामुळे श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर अहोरात्र गर्दी होते। यावेळी मंदिरामध्ये गुढी उभारण्यात आली आहे व भाविक भक्तांना गुढीपाडवा मराठी नूतन वर्षाची शुभेच्छा देवस्थानाच्या वतीने देण्यात आल्या। देवस्थानाने सर्व भाविकांची सुलभ दर्शन व्यवस्था, महाप्रसाद व्यवस्था, स्नानाची, पिण्याची पाणी व वाहनांची पार्किंग व्यवस्था चोखपणे ठेवली आहे। बांगरवाडी जिल्हा धाराशिव येथील देवभक्ती श्री प्रतिंद अच्युत बांगर व हिंदा येथील श्री ओम दैफळे यांच्या वतीने अन्नदान पंगत देण्यात आली आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। देवस्थानाच्या वतीने जगदंबा देवी धामणगाव, श्री काणिवदास संजीवनी समाधी मडी व श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी श्री आदिनाथ रुद्रेश्वर देवस्थान येथे यात्रा उत्सवानिमित्ताने महावस्त्र अर्पण करण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, मोहटादेवी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दहावीचा पेपर देऊन घरी जाणाऱ्या शाळकरी मुलांवर टोळक्याचा जीव घेणं हल्ल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातील AK हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर देऊन घरी जाणाऱ्या आदिव अक्रम या विद्यार्थ्यावर चेतन कलवर, साईनाथ कलवर, मंगेश भिडकर या त्रिकुटाने आदिवला गाठले व बेदम मारहाण सुरू केली। यात आदिव रक्तबंबाळ झाला। अनेकांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्रिकूट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। हा सगळा प्रकार कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय व तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलिसांनी याची गंभीर दखल घेत परस्पराविरोधी गुन्हे दाखल करून घेतले। मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणे कितपत योग्य आहे असा सवाल संतप्त पालकांकडून केला जातोय। पोलिसांनी या गावगुंड्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख, मनमाड। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कळवण तालुक्यातील बगडू येथे आज गुढीपाडवा निमित्ताने ग्रामस्थांनी ग्रामदेवतांना आज पंचामृत स्नान व देवकाठीची भव्य अशा मिरवणूक काढली होती। यावेळी बगडू गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्त्यांनी गिरणा नदीवरती जाऊन त्या ठिकाणी देवतांची विधिवत पूजा करून स्नान करण्यात आले व देवकाठी व पालखीमध्ये ग्रामदैवतांना आणण्यात आले। त्यानंतर आज सायंकाळी शिखर शिंगणापूरसाठी मोठ्या संख्येने भाविक हे रवाना होणार असल्याची माहिती बगडू गावचे सरपंच
सरपंच उपसरपंच यांनी दिली आहे। दरवर्षी सालाबादाप्रमाणे मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी व गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधून पूजन हे केले जाते व नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो असे भगवंताकडे प्रार्थना ग्रामस्थ करीत असतात। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, कळवण। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकाचे धर्मांतर बंदी कायदा धुळे शहरात जोरदार स्वागत करण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचा औचित्य साधून शहरातील संभाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदू एकता आघाडी आणि समस्त हिंदूवादी संघटनांच्या वतीने महायुती सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडलाय। प्रसारमाध्यमांशी बोलताना हिरामन गवळी यांनी स्पष्ट केलंय की छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अनन्वित अत्याचारांना आणि प्रलोभनांना बळी न पडता प्राणत्याग केला, मात्र आपला धर्म सोडला नाही। त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठीच राज्य सरकारने हा कायदा आणलाय। राज्यात आमिष दाखवून प्रलोभने देऊन किंवा लव्ह जिहादच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आणि अराजकारणतेला आळा घालण्यासाठी हा कायदा एक भक्कम पाऊल ठरणार आहे। या विधेयकामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि दोषींवर कठोर शिक्षा होईल। या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आणि विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे गवळी यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आभार मानले। यासोबतच राज्यात आगामी काळात समान नागरी कायदा देखील लवकरात लवकर लागू करावा अशी जुनी आणि प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी शासनाकडे केली। यांचा आज शहीद दिन, बलिदान दिन आहे। एका शूरवीराला औरंग्यासारख्या या राजाने युद्धामध्ये हरत नाही म्हणून कपटी राजकारणाने अटक करून 1 महिनाभर अनेक प्रलोभनं दिली धर्म बदलवण्यासाठी, परंतु राजांनी धर्म आपला सोडला नाही, प्राण दिला परंतु धर्म सोडला नाही। अशा राजांची आज शहीद दिन, या दिनानिमित्ताने त्याचं औचित्यच म्हणावं लागेल। महाराष्ट्र सरकारने या देशामध्ये काही धर्माधिष्ठित लोक हिंदू धर्मीयांना अनेक प्रलोभने देऊन, तो लव जिहाद असेल, प्रलोभने असतील, वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून या देशामध्ये एक वेगळा अराजक नाचवण्याचा प्रयत्न करीत होते। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माननीय कर्तव्यदक्ष, विकास पुरुष, दिलेला शब्द पाळणारा नेता माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधेयक आणून स्वतंत्र धर्म हे विधेयक पारित केलं असून जो कोणी या विधेयकाच्या विरोधामध्ये प्रलोभने असतील, कुणाला लव जिहाद असेल, या प्रकारे जर कोणी धर्मांतरण केलं तर त्याच्यासाठी एक वेगळी शिक्षा ठेवून हा कायदा पारित केला। त्यामुळे हिंदू एकता धुळे जिल्हा संघटनेच्या वतीनं आणि तमाम हिंदुत्व प्रेमींच्या वतीनं राजांना अभिवादन करून आम्ही युती सरकारचा जाहीर आभार मानत आहोत। हिंदू एकता संघटनेची एक जुनी मागणी आहे, ती 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे की येणाऱ्या काळात समान नागरिक कायदा हे विधेयकसुद्धा येईल आणि ते सुद्धा पारित झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या विधेयकाला या मंत्रिमंडळाने, त्याचप्रमाणे ज्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्या सर्व आमदारांचे मी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं जाहीर आभार मानतो। जाहीर आभार, जाहीर आभार। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिककर स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असताना पांगरी बुद्रुकमध्ये शेतकरी मात्र आमरण उपोषण करीत. अजूनही प्रशासनाची चालढकल चालू असल्याने प्रशासनाला काही गांभीर्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला अजूनही जाग येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला जातोय. नमस्कार बांधवांनो, तर आज वहिवाटी रस्त्याच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस उजाडलेला आहे. उपोषणार्थी बांधवांची प्रकृती आता खालावू लागलेली आहे. तरी देखील आम्ही नीतिधैर्य सोडलेलं नाही आहे. खोडसाळ प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन सुनावणीची तारीख तर दिलीच, परंतु ती 15 दिवस उशिरा दिलेली आहे. आमचं शासनाला आव्हान आहे की तुम्ही 15 दिवस सोडून वर्षभर जरी तारीख उशिरा दिली तरी आम्ही मरून जाऊ, पण आमचं उपोषण, आमचं आंदोलन आम्ही थांबवणार नाही. आम्ही मरू पण पुरून उरू. आज गुढीपाडव्याचा सण आहे. मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात आहे. आज सर्व देश स्वतःच्या घरात आनंदाने गुढीपाडवा साजरा करत असतानाच आम्ही देखील उपोषण करत असताना सुद्धा आमचा उत्साह तसूभर सुद्धा कमी होऊ दिलेला नाही. आज या उपोषण स्थळी आम्ही गुढी उभारलेली आहे. ही गुढी अन्यायाविरुद्ध न्यायाची आहे आणि या न्यायासाठी आमचा प्राणार्पण जरी आम्हाला करावं लागलं तरी हरकत नाही. आम्ही हटणार नाही. उपजिल्हाधिकारी जमदाडे साहेबांना आम्ही निक्षून सांगतो की तुम्ही ज्या प्रकरणाचा निकाल खऱ्या अर्थानं 6 महिन्यात लावायचा असतो तो नियम आहे, पण तो नियम धाब्यावर बसून आपण 4 वर्ष प्रकरण लांबवलं. आणि आज सुद्धा उपोषणार्थी कंटाळून उपोषण सोडतील आणि आपल्यावरचा दबाव कमी होईल असा कुटील हेतू ठेवून आपण सुनावणीची तारीख खूप उशिरा ठेवली. पण एकच सांगतो, या उपोषणादरम्यान माझ्या सहकाऱ्यांच्या जीविताला काही जर अपाय झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी जमदाडे यांची राहील. आज पाऊस झालेला आहे बेमोसमी. आज खरं तर प्रशासनाने येऊन पाहावं आमची काय हाल आहे ती. वाघ कुटुंब जे आहे मिठसागऱ्याचं, त्यांनी ऑलरेडी आमचा रस्ता बंद केलेला आहे, पण गेल्या 4 वर्षापासून आम्ही त्या रस्त्याने यायचो. तर पाऊस झाल्यानंतर आमची काय हाल आहे, तर तुम्ही आज येऊन पाहावं की तुम्ही 1 दिवस जरी त्या ठिकाणी रस्त्याने आले तरी तुम्हाला जीव नकोसा होईल. आणि आम्ही 5 वर्षांपासून ही हाल काढतोय. खरं तर कायद्याचा वापर आपण जनतेच्या हितासाठी न करता केवळ स्वतःच्या बचावासाठीच करत आहात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही निक्षून सांगतो की 25 मार्च ही सुनावणीची तारीख न ठेवता 2 दिवसात सुनावणीची तारीख आपण जाहीर करावी. वहिवाटी रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा आमचे सहकारी अन्न सोडले
उद्यापासून पाणी सुद्धा सोडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या सातपूर येथील भवानी माता यात्रेत मंगळवारी दिनांक 19 रोजी सायंकाळी अर्धनारी नटेश्वराच्या वेशात श्री गणेश आणि 12 गाड्या ओढण्याची अद्वितीय परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या पारंपरिक सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदविलाय. दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरत असलेल्या या यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे 12 गाड्या ओढण्याची परंपरा. यंदा अर्धनारी नटेश्वर वेशातील गणेश मंगेश निगळ यांनी गावातील वेशीवरील मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर तसेच औद्योगिक वसाहतीतील भवानी माता मंदिरात विधिवत पूजा करून सोहळ्याची सुरुवात केली. यानंतर त्र्यंबक रोड एकमेकांना जोडलेल्या 12 गाड्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ओढण्यात आल्या. जय भवानीचे जय घोषणाने परिसर दुमदुम गेला. यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणासह श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास छत्रपती संभाजी महाराज विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रसंगी आयोजकांवर नाराजी दरम्यान 12 गाड्या ओढताना मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याने नियोजनात काहीसा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. या घटनेत काही ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्यांना फटका बसल्याने उपस्थितांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. तथापि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडला. जागर जनस्थानचे प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रखिए. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने आणि भीषण गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला असला तरी या आसमानी संकटाची तीव्रता इतकी भयंकर होती की कासारे आणि पेरजेपूर परिसरात अचानक काळे कुट्ट ढग दाटून आले आणि पाहता पाहता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास निसर्गाचे हे रौद्र रूप पाहायला मिळाले. या सुरुवातीचे सलग 10 मिनिटे अक्षरशः गाराचा खच पडला. या निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन काढणीला आलेला गहू, हरभरा आणि कांद्याचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. वर्षभराची मेहनत आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला आपला बळीराजा आता पूर्णपणे हवालदिल झाला आहे. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. ट्रॅक्टर लावून गेलो, बांधून गेलो, याने आमचं सगळं पूर्ण डिझेल काढून घेतलं. 25 ट्रॅक्टर डिझेल गेला सर. प्रत्येक जण म्हणतोय मला डिझेल गेला. सगळे आता मार्केट कमिटीमध्ये गेलेली काम असतात. काही 10 ट्रॅक्टर सांभाळायचं काम नसतात कमिटीच्या भरोश्यावर.
इथं प्रत्येकाने ट्रॅक्टर आता जशी गॅस टंचाई तसं शेतकऱ्याला माहीत झालं का डिझेल सुद्धा टंचाई होणार आहे. मार्च एंड पुढे येत आहे, प्रत्येकजण घाबरून गेलेला आहे. बरोबर आहे. तर सगळ्यांनी 3-3, 4-4, 5,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये. CCTV पण बंदी. आधीच कांदा व शेतीमालाला भाव नाही, त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे लिलावासाठी लावलेल्या सुमारे 20 ते 25 ट्रॅक्टरमधून रात्रीच्या सुमारास डिझेलची चोरी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडला. जोपर्यंत डिझेल चोरांचा तपास लागून कृषी उत्पन्न बाजार समिती भरपाई देत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला. या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी. काम असतात काही तर ट्रॅक्टर सांभाळायचे कामं नसतात कमिटीच्या भरोश्यावर. इथं प्रत्येकाने ट्रॅक्टर आता जशी गॅस टंचाई तसं शेतकऱ्याला माहीत झालं का डिझेल सुद्धा टंचाई होणार आहे. मार्च एंड पुढे येत आहे, प्रत्येकजण घाबरून गेलेला आहे. बरोबर आहे. तर सगळ्यांनी 3-3, 4-4, 5,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये. आणि एवढे आणि जवळजवळ किती बाकीची तर मध्ये मार्केट कमिटीमध्ये 4 लाईनी होत्या. सगळ्यांची डिझेल सगळ्यांचे माझे स्वतःच गेलेलं आहे, यांचंच गेलेलं आहे. आज तुम्हाला ट्रॅक्टर पाशी तुम्हाला निशाण दाखवते. डिझेल गेलं ते CCTV बंद होते. आता आम्ही चेक केलं तर CCTV डायरेक्ट कोणी डिझेल चोरला असा, डिझेल कोणी काढला असा कोणावर करताय तुम्ही? आता कोणावर संशय करणार आम्ही? मार्केट कमिटी 25 ट्रॅक्टर डिझेल गेला सर. प्रत्येकजण म्हणतोय मला डिझेल गेलं. सगळे आता मार्केट कमिटीमध्ये गेलेली आहे. आगल्या दिवशी ट्रॅक्टर लावून त्याला बांधून दिलं, याने आमचं सगळं पूर्ण डिझेल काढून घेतलं. कॅमेरे बंद आहे. मार्केट कमिटी काय करते? मार्केट कमिटी कॅमेरे बंद 2,000 डिझेल टाकलेलं होतं ट्रॅक्टरमध्ये. 7 वाजेच्या CCTV पण बंदी. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. येवला येथील सकल जैन समाज, भारतीय जैन संघटना आणि जैन युवक मंडळ यांच्या वतीने आगामी श्रीरामनवमी आणि महावीर जयंती सणाचे औचित्य साधून शहर व तालुक्यात पशुपक्षी हत्या तसेच मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी अशी मागणी येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देण्यात आले. तसेच येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश गोरपडे, येवला तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक साहेब यांनाही या संदर्भातील निवेदन श्री जैन ओसवाल पंचच्या माध्यमातून देण्यात आले. येत्या 26 मार्च 2026 रोजी श्रीरामनवमी आणि 31 मार्च 2026 रोजी भगवान महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. हे दोन्हीही सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आहेत. या सणाच्या दिवशी अहिंसेचे पालन व्हावे आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी संपूर्ण येवला शहर व परिसरात मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची ही प्रतही प्रशासनाला जोडण्यात आली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ आदेश काढावेत आणि वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन प्रसिद्धी करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ओसवाल जैन समाजाचे अध्यक्ष सतीशचंद समदडिया, भारतीय जैन संघटनेचे येवला शाखा अध्यक्ष रोशन भंडारी, उद्योगपती महेंद्र शेठ काले तसेच भाजप नगरसेवक समीर समदडिया, सनी पटनी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अलकेश कासिलवाल, सुरेश पाटणी, रवींद्र बाफणा, मोतीलाल गधिया, अनिल मुथा, हितेश जैन, मधुसूदन राका, पारस बाफणा आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिओ और जीने दो आणि मानवीय आहार शाकाहार हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी हा पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आज आम्ही सकल जैन समाजातर्फे मुख्याधिकारी साहेब नगरपालिका येवला यांना निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालो आहोत. सर्व हिंदू समाजात श्रीरामनवमी साजरी केली जाते व जैन समाजात महावीर जयंती साजरी केली जाते. त्यामुळे या सणाच्या दिवशी येवले शहर व तालुक्यातील पशुपक्षी हत्या व मांस विक्री यांची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्यात यावी
त्यामुळे सर्व हिंदू समाज व जैन समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची संबंधित विभागाकडून काळजी घेण्यात यावी. यासंबंधी माननीय हायकोर्ट यांनी सविस्तर निकाल दिलेला आहे. त्याची प्रत आपल्या ह्या पत्रासोबत जोडलेली आहे. तरी मेहरबान साहेबांना विनंती की संबंधित विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, तसेच आदेश काढावे, वर्तमानपत्रात जाहीर करावे अशी आमच्या समाजातर्फे त्यांना विनंती केलेली आहे. आज रोजी या ठिकाणी येवला तालुक्यातील सकल जैन समाजाच्या वतीने माननीय मुख्याधिकारी महोदय नगरपालिका येवला, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक साहेब ग्रामीण येवला, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब शहर यांना या ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. या महिन्यामध्ये श्रीराम प्रभू रामाची रामनवमीचा उत्सव आहे, त्याचप्रमाणे महावीर जयंतीचाही उत्सव आहे. माननीय हायकोर्ट साहेबांनी या ठिकाणी निकाल दिलेला आहे की या दिवसांमध्ये कुठेही मांस विक्री किंवा या ठिकाणी पशुपक्ष्यांची विक्री किंवा करण्यात येऊ नये आणि त्या अनुषंगाने जैन धर्माची जी शिकवण आहे, नीती, धर्म, सदाचार आणि शुद्ध शाकाहार, त्या अनुषंगाने या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मांस विक्री केली जाऊ नये असं नम्र निवेदन या ठिकाणी संबंधित महोदयांना या ठिकाणी समाजाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. येत्या 26 मार्चला श्री रामनवमी व 31 मार्च रोजी आमचे 24वे तीर्थंकर श्री महावीर यांची जयंती आहे. आत्ताच आम्ही सर्कल जैन समाजातर्फे मुख्याधिकारी साहेब, तालुका PI व शहर PI यांना निवेदन दिलेले आहे की येत्या या पवित्र दिवशी मांस विक्री व पशुपक्षींची हत्या यावर बंदी घालण्यात यावी. तसेच काकाजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय हायकोर्टाने तसे आदेशही पारित केलेले आहे. तरी सदर आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करावी अशी आम्ही विनंतीपत्र दिलेले आहे. त्यानिमित्त आम्ही सर्व इथे एकत्र झालो आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कोपरगाव येवला मनमाड मालेगाव या महामार्गाच्या नशिबाचे चाके आता वेगाने फिरणार आहेत. राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 980 कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर केला आहे. या कामाचा सर्व्हे सुरू झाला असून येत्या 25 दिवसात हा सर्व्हे पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. भविष्यात हा महामार्ग चौपदरीकरण होऊन मोठा दिलासा मिळेल. तत्पूर्वी रोजच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून छगन भुजबळ यांनी या महामार्गावर अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी केली आहे. यामुळे मनमाड येवला येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महामार्गाच्या विकासामुळे स्थानिक व्यापार, उद्योग आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से
ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे